नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना गणितातील प्रकरण क्रमांक 4 दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया यामध्ये आपण यापूर्वी नमुना प्रश्न आणि स्वाध्याय 4.1 पाहिलेला आहे। सध्या आपण स्वाध्याय 4.2 मधील सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। थोडं लक्षपूर्वक काळजीपूर्वक समजून घ्या। तर प्रश्न पहिला काय आहे पहा, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत दशांश अपूर्णांकातील आणि यातील सर्वात मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे। तर आपण संख्या लहान मोठी बघत असताना काय करत असतो, प्रथम पूर्णांकातील अंक पाहतो, पूर्णांकातील अंक, मग पूर्णांकात इथं पण शून्य आहे, इथं पण शून्य आहे, इथं पण शून्य आहे पूर्णांकामध्ये आणि इथं पण शून्य आहे। म्हणून आपल्याला पूर्णांकाकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला मोठी किंवा छोटी संख्या लक्षात आली नाही, कारण सर्वच शून्य आहे। त्यानंतर दशांशमध्ये इथं शून्य आहे, या दुसऱ्या संख्येमध्ये पण शून्य आहे, तिसऱ्या संख्येमध्ये पण शून्य आहे, परंतु डी पर्यायातील संख्येमध्ये 3 आहे। मग मला सांगा 3 मोठा आहे की नाही? दशांश स्थानी 3 असल्यामुळे म्हणून सर्वात मोठी संख्या काय आली? डी। पण तरी पण आपण आणखी एक पद्धत मी तुम्हाला सांगतो नेहमी, अगोदर काय करा, पहिली ए पर्यायातील संख्या घेऊया 0.003 3 दा 0 आहे आणि एकदा 3। बी पर्यायातील संख्या पाहूयात 0.003। सी पर्यायातील संख्या पाहूया 0.003 आणि डी पर्यायातील संख्या पण 0.3 अशी आहे। ए पर्याय, बी पर्याय, सी पर्याय आणि डी पर्याय। परंतु मी मागे सांगितलं त्या पद्धतीने येत असलं तरी एखाद्याची अडचण असेल तर त्याला पाहायचं की कोणत्या पर्यायातील दशांश चिन्हाच्या उजवीकडे जास्तीत जास्त अंक आहेत। तर आपल्याला ए पर्यायातील दिसतात 4 अंक आहेत, मग सगळीकडे 4 बनवून घ्यायचे। इथं 3 आहे, 1 कमी 1 शून्य, इथं 2 आहे, 2 कमी 2 शून्य, इथं एकच अंक आहे, 3 कमी 3 शून्य। आणि आता पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं की कोणती संख्या मोठी आहे। तर लगेच बघा, इथं 003 आहे, इथं 003 म्हणजे 30 समजा, इथं 0300 आणि इथं मात्र 3000 असल्यासारखं दिसतंय की नाही तुम्हाला? परंतु इथं सुद्धा आपल्याला लगेच लक्षात येतं, हे करण्याची गरज सुद्धा नाही। इथं कोणती आली मोठी संख्या? तर लगेच तुमच्या लक्षात आलं की पर्याय क्रमांक 4 मधील आहे, म्हणून आपलं 4 म्हणजेच डी, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी। काही अडचण नसावी। त्यानंतर आपण पाहूया लगेच दुसरा प्रश्न पण सोपाच आहे। बघा प्रश्नामध्ये काय दिले, पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? हे बघा, कधी कधी काय केलं जातं, प्रत्येक पर्यायातील संख्या वेगळ्याच असतात। कधी कधी काय केलं जातं, प्रत्येक पर्यायातील संख्या त्याच असतात, फक्त आलटून पालटून दिलेल्या असतात। मग या गणितामध्ये काय केलंय, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सर्व पर्यायामधील संख्या सारख्या आहेत, त्याच फक्त आलटून पालटून दिलेल्या आहेत। मग असं जर असेल की नाही, या 3च संख्या आहेत 12.075, 12.750, 12.705, याच संख्या फक्त मागं पुढं करून दिलेल्या आहेत। मग त्यावेळी पर्याय एकच घ्यायचा जर सारख्या असतील तर। मी काय सांगितलं, सर्व पर्यायातील जर संख्या सारख्या असतील, सारख्या त्याच त्या संख्या असतील सारख्या, तर पहिला पर्याय घ्यायचा आणि त्याचाच आपण उतरता म्हटलं तर उतरता क्रम, चढता म्हटलं तर चढता। आपल्याला आता उतरता क्रम सांगितलंय, आपण उतरता क्रम मांडूयात। बघा बरं, उतरता क्रम मांडताना इथं बघा 12 12 12 म्हणजे पूर्णांकावरून काही समजलं नाही आपल्याला। आता दशांश चिन्हाच्या पुढच्या संख्या, इथं दशांशला काय आहे 0, इथं काय आहे 7, इथं काय आहे 7, म्हणजे मोठी तरी नाही। उतरता क्रम आपल्याला मांडत असताना मोठी संख्या सुरुवातीला घ्यावी लागेल। कोणती संख्या? मोठी। मग मला सांगा, ही तर छोटी आहे, या दोघात मोठी कोणती? तर शतांशला इथं 5 आहे आणि शतांशला इथं काय आहे 0 आहे, मग मोठी कोणती होणार आहे? शतांशला जी जास्त आहे ते, म्हणजे नंबर 1 ला ही येणार, नंबर 2 ला लगेच ही येणार आणि नंबर 3 ला ही संख्या येणार। म्हणजे उतरता क्रम कसा येणार? नंबर 1
12.750. नंबर 2 ला 12.705 आणि शेवटी 12.075. हा आपला उतरता क्रम झाला. मग असा पर्याय कुठे आहे ते पाहूयात आपण. सुरुवातीला 12.750, 12.750, त्यानंतर 12.705, 12.705 आणि 12.075 असं सगळं कुठं आहे? पर्याय क्रमांक बी. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. काहीही अवघड नाही. समजलं ना? चला यानंतर पाहूया आपण तिसरं उदाहरण. काय आहे उदाहरण? जर 278.10 भागिले 13.5 बरोबर 20.6 तर 27,810 भागिले 1.35 बरोबर किती? हे बघा, भागिले भागिले दिल्यावर फारसं अवघड जात नाही, पण भागिले गुणिले गुणिले भागिले दिल्यावर तुम्ही जरा फसतात. काही फसायचं नाही. पहिलं दिलेलं आहे तसं लिहून घेऊयात. 278.10 हे भागिले ऐवजी छेद लिहितो आपण 13.5 बरोबर 20.6. आता याच्यावरून आपण काय करायचं? अगोदर खालची संख्या पूर्णांकात आणायची. पूर्णांकात आणायची म्हणजे काय करायचं? दशांश चिन्ह 1 ने उजवीकडे सरकवायचं. परंतु 1 ने उजवीकडे सरकवत असताना छेदस्थानचं अंशस्थानचं पण दशांश स्थळ 1 न दशांश चिन्ह 1 न उजवीकडे जाईल. म्हणून काय होईल? 27 पुन्हा 81.0 म्हणजे 2781.0 आणि छेदस्थानी मात्र काय करावं लागेल आपल्याला? 135. दोन्हीकडे दशांश चिन्ह सरकवलंय आपण 1 ने, म्हणून उत्तरात काहीही फरक पडणार नाही. तसंच उत्तर राहील. त्यानंतर आणखी आपल्याला दशांश स्थळ 1 न सरकवायचंय का? कारण इथं पुढं 1 किंवा नाही जरी सरकवलं का तरी लक्षात येतं की ही संख्या आहे, एवढीच संख्या आहे असं पण होतं. पण सरकावं आपण 1 न सरकवायचं म्हणजे खाली काय करावं लागेल? 1 0 द्यावं लागेल. 1 0 म्हणजे काय होईल? 27,810 आणि छेदस्थानी मात्र 1350 बरोबर सुद्धा काय येणार आहे? 20.6. आता आपण दशांश चिन्ह काढूनच टाकलंय. आता उत्तर, ज्या प्रश्नाचं उत्तर काढायचंय जे दिलंय ते लिहून घेऊया. आता काय दिलेलं आहे आपल्याला बघा? 27,810 छेद 1.35 हे सोडवायचंय आपल्याला. आता उत्तर तर आपलं हे बघा, फक्त दशांश चिन्हाचा प्रॉब्लेम राहणार आहे. 206 हे असं कंटिन्यू उत्तर ह्याच्यामध्ये तर राहणारच आहे. त्याच संख्या आहेत, फक्त दशांश चिन्हाचा प्रॉब्लेम आहे. आता इथं मात्र एक दशांश चिन्ह काय केलेलं आहे? 3-5 दिलेलं आहे. आपल्याकडे उत्तर हे बघा, ह्या दशांश चिन्हाच्या पुढे 0 दिलं तरी काय फरक पडतो का? 1.35 लिहिलं काय? कारण इथं होतं म्हणून 0 दिलंय आपण. आता काय करावं लागेल? या उत्तरामध्ये ऑलरेडी पहिलं या उत्तरामध्ये दशांश चिन्ह इथं आहे की नाही? ते दशांश चिन्ह 1 2 3 भाजक हा लहान झालेला आहे, लहान लक्षात घ्या. म्हणून भागाकार हा जास्त येईल. कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण भाजक लहान करतो तेव्हा भागाकार मोठा होतो. आणि म्हणून इथं काय होईल? दशांश स्थळाच्या खाली 3 आहे चिन्ह. मग आपल्याला इथं 3 दशांश स्थळ सरकावं लागेल. मग 6 एकच अंक आहे. मग आपल्याला आणखी 2 अंकाची गरज आहे, म्हणून 2 शून्य द्यावे लागतील. आणि मग ह्याचं उत्तर काय येईल? 20,600. असं 20,600 आपल्याला पर्यायामध्ये कुठे दिसत आहे? तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक बी. काय अडचण आहे का? काही अडचण नसावी. हा,
आताच आपल्याला प्रणवनं सांगितल्या पद्धतीनं हा प्रश्न कधी आलेला आहे 2015 ला जी परीक्षा झालेली होती नवोदयची त्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे। मग तुम्हाला समजला असेल थोडा अशा गणिताचा सराव पाहिजे, हे गणित थोडेसे जास्त चुकतात, आपण सराव करूया। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 जो 2023च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे 2023 बघा काय आहे 4.239 ला 0.9 ने भागाकार दिल्यावर हाती येते। हे बघा असे शब्द वापरतात, म्हणजे उत्तरच काढायचे ना, भागल्यावर हाती येते, भागाकार किती येतो, उत्तर काय येईल, बरोबर किती, काय पण म्हणलं तर उत्तरच काढायचे आपल्याला। चला आपण ही संख्या अगोदर अंशछेद रूपात लिहूया भागाकारात 4.239 भागिले 0.9। हे गणित सोडवताना मी तुम्हाला सांगितलंय काय करायचं, अगोदर दशांश चिन्ह काढून टाकायचं खालचं, भागाकार सरळ करायचा असेल आणि पदावली दिल्यानंतर तर कसं करायचं तुम्हाला माहित आहे। अगोदर बघा एवढंच गणित सोडवायचं आपल्याला, मग दशांश चिन्ह काढूयात। छेदस्थानी दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत, फक्त 1। मग आपल्याला काय करावं लागेल, अंशस्थानचा पण 1 न सरकावा लागेल, म्हणजे वर काय होईल, इथला दशांश चिन्ह इथं जाईल, म्हणजे 42.39 छेदस्थानी फक्त 9। कुणाच्या लक्षात आलं नसेल तर डबल सांगतो, आपल्याला छेदस्थानी दशांश चिन्हाच्या पुढे 1 अंक आहे, तो दशांश चिन्ह नको आहे आपल्याला, काढून टाकायचे म्हणजे 1 न सरकावं लागेल उजवीकडे, म्हणून वर अंशस्थानी असणारं दशांश चिन्ह सुद्धा 1 स्थळानं उजवीकडे सरकवायचं, म्हणजे आपण काही बदल करत नाही त्या गणितात। आता मात्र सोडवू शकतो आपण, 9 भागालूया डायरेक्ट येतो की आपल्याला, आता काय तशा पद्धतीने करायची गरज नाही। 9च्या पाड्यामध्ये बघा बरं 42 आहे का, नाही, पण 9 चोक 36 उरले किती बाळांनो, 42 मधून जर मी 36 कमी केले 42 वजा 36 असं तोंडी आलं पाहिजे, तर शिल्लक किती राहतात, 6 राहतात, बरोबर आहे की नाही। मग 6 राहिले मान्य मला, इतर राहिले 6, पण पुढे काय आलं रे लगेच दशांश चिन्ह, मग आपलं काम लगेच दशांश चिन्ह द्यायचं। आणि आता 6 ने वरचे घेतले 3, हे 3 63 झाले। मग आता पाहावं लागेल 9च्या पाड्यात 63, 9 7 63 बरोबर सापडले आपल्याला 7व्या नंबरला। आता काही शिल्लक राहिलं नाही, राहिलं काय फक्त 9, तर 9च्या पाड्यामध्ये 9 आहे पहिल्याच नंबरला, 9.71 असं आपलं उत्तर आलेलं आहे। आणि असं पर्यायामध्ये पाहूया, पर्यायामध्ये 4.71 पर्याय क्रमांक बी मध्ये आहे बाळांनो, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी आहे। आणि असा काही प्रश्न अवघड नव्हता, सोपा प्रश्न होता। चला त्यानंतर पाहूया आपण 5 नंबरचं उदाहरण। काय आहे उदाहरण पहा, 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती, काय अडचण आहे रे बाबा, आहे का काय अडचण गुणाकार, तर गुणाकारामध्ये आपण अगोदर 0.8 असं घेऊयात गुणिले, आता इथं जास्त संख्या असलेलं वर घेऊयात वाटल्यास, म्हणजे आपल्याला काय होतं माहितीये का, थोडंसं आणखी सोपं जातं सोडवायला। असं काही नाही, असं घेतल्यावर पण येणार, पण इथं दशांश चिन्हाच्या पुढे जास्त संख्या आहेत म्हणून 0.04 घेऊ आणि गुणिले 0.8 घेऊ। इथं काय एकाच्या खाली एक यावं असं काही बंधन नाही गुणाकारामध्ये, बेरीज वजाबाकीला मात्र दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलंच पाहिजे, काय झालं पाहिजे, आलंच पाहिजे। आता बघा 8 न गुणूयात, 8 चोक 32, हच्चाले 3, 8 0 0 3 ला 3, 8 0 0 8 न आपण या सगळ्या संख्येला गुणून घेतला। आता नंबर कोणाचा, शून्याचा। इथं दशांश चिन्ह वगैरे गुणाकारामध्ये सुरुवातीला द्यायचं का नाही, फायनल उत्तरात दशांश चिन्ह द्यायचं। मग आता काय करणार, अगोदर एक 0 द्यायचं आणि आता 0 न गुणायचं, 0 4 0 0 0 0 0 0 0
तुम्हाला माहित आहे कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर उत्तर शून्यच येतं, आहे की नाही? शून्य सगळ्यांना शून्य बनवतो गुणाकारामध्ये. बघा आता यांची बेरीज करूया. हे 2, हे 3 आणि हे 0 आणि हे पण 0. आता फक्त राहिला प्रश्न तो दशांश चिन्हाचा. फक्त राहिला प्रश्न तो दशांश चिन्हाचा. मग मला सांगा दशांश चिन्हाच्या पुढे इथले 2 अंक आणि इथला 1 अंक. किती अंक? 3 अंक असलेच पाहिजेत. किती अंक असले पाहिजे? 3 अंक. हे 2 हा 1. मग उत्तरामध्ये 1 2 3 हे 3 अंक असलेच पाहिजे. 1 2 3 झाले की नाही? 0 दशांश चिन्ह 0 3 2. आणि असा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. आणखी सोपं सांगतो. हे बघा हुशार विद्यार्थी किंवा नवोदयसाठी असे विद्यार्थी म्हणजे ज्यांची तयारी जास्त होते किंवा जे करतात, जे बुद्धीनं तल्लक आहे ते विद्यार्थी हे असं करण्यात वेळ घालवणारच नाहीत आपला. काय करतील माहितीये का? ते हे असं आडवं मांडून घेतील. 0.8 गुणिले 0.004 आणि डायरेक्ट उत्तर करतील. 8 चौक 32. दशांश चिन्हाच्या पुढे 1 2 3 अंक आहेत. उत्तरात 3 पाहिजे. 1 कमी आहे म्हणून दशांश चिन्ह देऊन हे उत्तर असं पाहिजे. काय अडचण आहे का? काय अडचण आहे का? हे शिकवले की नाही? अशा पद्धतीची उदाहरण शिकवलेत की नाही? डायरेक्ट गुणाकार करायचा. दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत बघायचे, तेवढे अंक उत्तरामध्ये ठेवायचे. काय अडचण आहे का? बघा वेळ वाचला की नाही? नक्की वाचला. मग ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. चला यानंतर पाहूयात प्रश्न 6. काय आहे प्रश्न पहा. 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. त्यांपैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. कंडिशन दिली इथं, आड घातली. एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. याचा अर्थ काय? एक 5 असली तर दुसरी काय आहे? 10. बरोबर? एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे म्हणजे एक 5 असली तर दुसरी 10 आहे. एक 10 असली तर दुसरी 20 आहे. म्हणजे दुप्पट आहे त्यांच्यातला संबंध. लहान संख्येच्या दुप्पट मोठी संख्या आहे आणि त्यांचा गुणाकार दिलाय. हे जर संख्या समजल्या मी 5 आणि 10 तर त्यांचा गुणाकार काय येतो? 50. तसं इथं दिलेलं आहे. त्या 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती? तर मोठी कोणती आहे? 10. बरोबर आहे? अशी संख्या शोधायची. आता तुम्हाला ह्या उदाहरणावरून एक लक्षात येईल. काय लक्षात येतं तर बघा मी काय सांगतो ते. अगोदर आपल्याला काय करावं लागतं माहित आहे का? या संख्येची निमपट करावी लागते. ह्या 50 ची निमपट करावी लागते. 50 ची निमपट केली तर काय येईल बाळांनो? 25. काय आली? 25. मग आता त्या 2 समान संख्यांचा गुणाकार आला. कोणत्या तर अशा 2 समान संख्या आहेत की त्यांचा गुणाकार 25 आहे. कोणत्या तरी संख्या वर्ग असतो तो. कशाचा वर्ग आहे? म्हणजे 5 गुणिले 5. काय 25 काय येणार आहे? 5 गुणिले 5 म्हणजे 5 ही लहान संख्या येणार आहे. मोठी संख्या त्याची दुप्पट म्हणल्यावर 10. लक्षात आलं का मी काय सांगितलं ते? सेम तसंच. पहिलं काम आपलं काय आहे तर 2 समान संख्यांचा गुणाकार काढू आधी. 2 समान संख्यांचा गुणाकार. 2 समान संख्यांचा गुणाकार बरोबर. हे बघा हे एकूण गुणाकार होता. एक दुसरीच्या दुप्पट होती म्हणून 2 न भागलं. मग इथं पण आपण जे गुणाकार आहे त्याला 2 न भागूया. 3.92 ला 2 न भागूया. भागाकार करूया. येतोय आता आपल्याला भागाकार. येत नाही का आता आपल्याला? बेक बे उरलं 1 पण दशांश चिन्हाच्या पुढे चाललो आपण. धोका आहे धोका. ओळखायचा दशांश चिन्ह द्यायचं लगेच पटकन. आणि आता किती झाले? एक संख्या उरल्यावर 19 झालं. 92 18 92 18. त्यानंतर 1 उरला अजून. बेसाई 12.
म्हणजे आपलं उत्तर काय आलं 1.96. 1.96 हा दोन संख्यांचा गुणाकार आला. हा दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच हा वर्ग असतो कशाचा तरी बघा. दशांश चिन्ह न देता वर्ग बघा बरं 196 तुम्हाला माहित आहे कशाचा वर्ग आहे? नक्कीच माहित आहे 14चा वर्ग आहे. बरोबर आहे की नाही? 14चा वर्ग आहे. मग आपल्याला हे बघा दशांश चिन्हाच्या 14चा वर्ग आहे आपल्याला माहित आहे 14 गुणिले 14 196. पण आपल्याकडे दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत रे? इथं 96. 96 म्हणजे 2. मग आपल्या उत्तरामध्ये 1.4 आणि 1.4च असलं पाहिजे. इथं लिहितो मी आता तुम्हाला समजण्यासाठी. हे बघा आता 1.96 ही संख्या 1.4 गुणिले 1.4 असं आहे. बरोबर? म्हणजे हा दोन समान संख्यांचा गुणाकार आहे. मग ती लहान संख्या असते म्हणून लहान संख्या काय आली? त्यातली एक लहान संख्या. लहान संख्या कोणती आली? 1.4 पर्यायामध्ये आहे. आणि लगेच विद्यार्थी 1.4 लिहितात. माती खायची नाही. माती खाणे म्हणजे काय रे? माती खाणे म्हणजे चूक करणे. नाहीतर माती खायची म्हणजे गपगपा माती खायची असं म्हणतात. असं नाही, चूक करायची नाही. मग आता बघा आपल्याला लहान संख्या आली पण आपल्याला विचारलेली आहे मोठी संख्या. मग मोठी संख्या दुप्पटच असणार की त्याच्या असणार की नाही? म्हणून मोठी संख्या बरोबर 1.4 गुणिले 2 त्याच्या दुप्पट असणार. मग 14 दुनी 28 दशांश चिन्ह पुन्हा देऊ 1 नाही म्हणून 1नच 2.8. मग असं 2.8 कुठे दिसतंय आपल्याला पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक डी. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. चला तर पाहूया पुढील 7वा प्रश्न. काय आहे प्रश्नामध्ये पहा. दोन दशमान संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. जर त्यांपैकी एक संख्या एक लिहिलं नसेल मी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती? आता बघा हा 2010 ला विचारलेला प्रश्न आहे. नीट लक्षात घ्या. मी साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. जर दोन संख्यांचा गुणाकार कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार दिला. समजा या ठिकाणी मी कुठल्या तरी दोन संख्याचा गुणाकार घेतो. समजा 100 आहे दोन संख्यांचा गुणाकार. किती आहे? 100. त्यातली एक संख्या आपल्याला 25 माहित आहे. एक संख्या 25 माहित आहे. तर दुसरी संख्या एक संख्या जर 25 असेल आणि आपल्याला दुसरी संख्या काढा म्हटलं तर आपण कशी काढू? तर एकूण गुणाकाराला पहिल्या संख्येनं भागणार म्हणजे भागिले 25 करणार. मग 25 चोक 100 ही दुसरी संख्या आपल्याला मिळणार. बरोबर? तसंच आहे इथं गुणाकार किती दिलेला आहे? 14.837 हा गुणाकार आहे. आणि एक संख्या काय आहे? 4.01. मग त्याला भागायचं आपल्याला दुसरी संख्या मिळणार आहे. दुसरी संख्या बरोबर एकूण गुणाकार किती दिलेला आहे? 14.837 भागिले 4.01. बरोबर? काय अडचण आहे का? मी तुम्हाला अंदाजे उत्तर काढायला शिकवतो आणि करून पण सांगतो. आता अंदाजे उत्तर कसं काढायचं इथं पहा. इथं पूर्णांकात किती आहे? खाली भाजकामध्ये 4 आणि भाज्यामध्ये 14. 4च्या पाढ्यात 14 शोधण्याचा प्रयत्न करायचा. 4 एकी 4, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 चोक 16 जास्त होणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे 4 त्रिक 12 आणि पुढचं काय आहे? दशांश चिन्ह द्यायला विसरायचंच नाही.
मग दशांश चिन्ह, पण 3 दशांश चिन्ह ह्या सगळ्यातच आहे, बरोबर आहे की नाही? मग आता बघा, हे तुम्ही ज्यावेळी असं गणित सोडवता, इकडे बघा दशांश चिन्ह काढून, दशांश चिन्ह जरी काढलं तरी सोपं आहे, नाही काढलं तरी आपल्याला लक्षात येतंय. भागाकार करताना थोडंसं दशांश चिन्ह काढल्यावर आणखी सोपं जाईल. हे बघा, आता काय करणार तुम्ही, दशांश चिन्ह काढून टाकूया आपण. हे दशांश चिन्ह काढायचं म्हणजे वर दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत बाळांनो? 3 आणि खाली किती आहे? 2. कुठं कमी आहे? खाली कमी आहे. मग आपण काय करू शकतो, एक तर ह्याचं नुसतं काढतो किंवा इथं पण देऊ शकतो दशांश चिन्ह. तर काय करूया आपण, सगळेच काढण्याऐवजी फक्त ह्याचं दशांश चिन्ह भाजकाचं काढूया 2 ने, तर वर पण 2 ने सरकावू. म्हणजे काय होणार आहे, 1483.7 छेदस्थानी 401. ही स्टेप्स कुणाला समजली नसेल तर डबल सांगतो. भाज्यामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे 3 अंक होते आणि भाजकामध्ये 2च. आपल्याला 2 स्थानानं सरकवायचंय, पूर्णांकात घ्यायचंय, म्हणून इथं पण 2 न सरकवलं, बाकी काही केलं नाही. आता हे गणित तुम्ही भागाकाराच्या रूपात करू शकता. बघा, भागाकार करायचा म्हणलं तरी तुम्हाला लक्षात येईल, हे असं केलं तरी लक्षात येईल. हे 1483.7. आता बघा इथं बघा, आणि भागिले 401. 401 च्या पाड्यामध्ये बघा, हे 483 पाहायचंय आपल्याला, तर 483 नाही, तर 401 च्या पाड्यामध्ये तिसऱ्यांदा काय आहे पहा, तर 1203. 400 त्रिक 1200 आणि 1 त्रिक 3 म्हणजे 1203 येणार आहे. वजाबाकी करूयात, 3 मधून 3 कमी केले 0, 8 ला 8, 4 मधून 2 कमी केले 2 आणि 0, काय आली 280. बरोबर आहे की नाही? 72 3 चा बसलाय. आता मात्र पुढे आपल्याला दशांश चिन्हाच्या पुढचा अंक घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला दशांश चिन्ह द्यावंच लागेल. आणि आता हा अंक घेतला. आता संख्या काय तयार झाली, 2807. तर तुमच्या लक्षात येईल की 4 7 28 आणि 1 सती 7, म्हणजे कितव्यांदा आहे, 7व्या नंबरला 2807 आहे. 7 मग हे 2807 वजा केलं, उरलं 0. म्हणजे काय उत्तर येणार आहे याचं, 3.7. असं कुठं आहे पर्यायामध्ये बघा, पर्याय क्रमांक ए. काही अडचण आहे का? काही सुद्धा नाही, फक्त दशांश चिन्ह काढून भागाकार करा. इथल्या इथं करताना तुम्हाला अडचण येत असेल तर सोपी गोष्ट आहे, काय अडचण नाही. नसेल येत तर अशा पद्धतीने करा. आलं लक्षात? चला यानंतर पाहूया पुढील उदाहरण, 8वं उदाहरण. काय उदाहरण पहा, जर 12,276 भागिले 1.55 बरोबर 7,920, तर 1227.6 भागिले 7,920 ची किंमत किती? हे आलेलं आहे 2016ला. म्हणजे तुम्ही जन्मून एखादं वर्ष झालं असेल, तुम्ही परीक्षेला जाणार आहे, तुमच्या जन्म म्हणजे आसपास त्यावेळेला जी परीक्षा झाली त्यामध्ये आलेला आहे. आता बघा, हे आपण सुरुवातीला जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. 12,276 भागिले 1 छेद रूपात लिहितो, छेद 1.55 बरोबर. उत्तर दिलेलं आहे आपल्याला 7,920. आता नीट लक्षात घ्या, पुन्हा प्रश्न काय विचारलेला आहे, म्हणजे प्रश्नात आपल्याला कशाचं उत्तर काढायचं आहे, तर 1227.6 भागिले 7,920. आता तुम्हाला सोपं सांगतो अजून थोडस. समजा आपल्याला 28 दिलेलं आहे, 28 भागिले 7 बरोबर उत्तर काय असतं बाळांनो, 4 असतं की नाही? जर आपल्याला ह्या 28 ला जर 4 न भागलं तर उत्तर काय येणार आहे आपलं, 7 आहे की नाही? तसंच इथं सुद्धा जे उत्तर आहे ते 155
हेच अंक असणार आहेत उत्तरामध्ये, फक्त प्रॉब्लेम असेल दशांश चिन्हाचा. आता मला सांगा हे उत्तर, याचं उत्तर मी जर हेच उदाहरण या ठिकाणी जर ही संख्या घेतली आणि ही संख्या पलीकडे घेतली तर 1.55. आता इथं आणखी एक स्टेप अजून एकदा तुम्हाला समजावतो, हे तर लक्षात आले. आता हेच उदाहरण मी जर असं घेतलं, ह्यालाच फक्त बदलतो. हे बघा, हे इथं आणतो 12,276 भागिले 7,920 बरोबर उत्तर काय असणार आहे 1.55. कोणाची काय अडचण आहे काय ह्याच्यात? हे बघा ना, ह्या संख्येला हे वाढलं की उत्तर हे असणार आहे. काय अडचण आहे का? काही सुद्धा नाही. आता आपल्याला विचारलंय ते बघा, काय विचारलंय तर 12,27.6 छेद 7,920. मग ह्याचं उत्तर काढायचं. भाजकात दशांश चिन्ह होतं का कुठेतरी? नाही. आता दशांश चिन्ह 1 न कुठं आणलंय? डावीकडं. मग उत्तरातलं जे दशांश चिन्ह होतं इथं ते 1 न डावीकडे येईल. उत्तरातलं जे 1च्या पुढे दशांश चिन्ह होतं ते डावीकडे येईल, म्हणजे 0.155 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? मग असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. आलं का लक्षात? थोडस समजून घेण्याचे प्रश्न इथे सरावातून चांगले होतील. चला यानंतर आपण पाहूयात शेवटचा प्रश्न, स्वाध्याय 4.2 मधील प्रश्न 9. जेव्हा 48.480 ला 8 ने भागावे तेव्हा येणारा भागाकार असेल. काही दिलं तर उत्तर काढायचं, हे लक्षात घ्यायचं भाऊ. मग आपण भागाकारामध्ये लिहूयात 48.480 भागिले 8. काय अवघड आहे रे याच्यामध्ये? काही सुद्धा अवघड नाही, फक्त चुकायचं नाही. सिली मिस्टेक म्हणते तर हे सरळ सरळ म्हणतात. काय काही जण मला विद्यार्थी म्हणते सर मला येत होतं, खरंच येत होतं, पण मी चुकून सिली मिस्टेक झाली माझ्याकडून. सिली मिस्टेक सरळ म्हणते. सिली मिस्टेक, सिली म्हणजे काय? मूर्ख. मूर्खाची मिस्टेक म्हणजे काय साधी असते का? आपल्याला मूर्ख म्हणून घेते. मग साध्या साध्या चुका होऊ द्यायच्या नाही. आता बघा 8च्या पाड्यामध्ये आपण 48 पाहणार, बरोबर? 8 6 48 सापडलं आपल्याला. लगेच आपल्याला दशांश चिन्ह दिसतंय पुढं, मग लगेच आपण दशांश चिन्ह द्यायला विसरायचं नाही. आता 8च्या पाड्यामध्ये लगेच 48 बघते तर 48 कसं बघू आपण? एक एक अंक 4 बघणार. 4 कसा आहे? लहान, म्हणून भाग शून्याचा बसणार. आता मात्र 8 48 आहे. 8 घेतलं की हे 4 आणि 8 48 झालं. तर 8च्या पाड्यामध्ये 48 6 नंबरलाच आहे. आणि काय शिल्लक राहिलेलं आहे? 48 सापडलं, काहीच नाही, फक्त शून्य अंक राहिला म्हणून हे 0, म्हणजे 6.060 असं कुठं आहे बघा बरं? 6.060 पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. कधी आलेला आहे प्रश्न? 2018च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. काहीतरी अवघड आहे का बघा बरं? काहीतरी अवघड आहे का याच्यामध्ये? 8च्या पाड्यामध्ये 48 पाहिलं आपण, त्यानंतर 4 लहान आहे म्हणून शून्याचा दशांश चिन्ह जिथं संपली की नाही पूर्णांकातली संख्या तिथं दशांश चिन्ह द्यायला विसरायचं नाही. मग अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए म्हणजे 6.060 आहे. आणि अशा पद्धतीनं आज आपण स्वाध्याय 4.2 मधील सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. पुन्हा एकदा ज्यांना ज्या प्रश्नाबाबत अडचण असेल त्यांनी तो परत बघावा, मला विचारावं, ग्रुपवर पाठवावा. धन्यवाद.